नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये ट्विटर आणि ज्युनियर रेसिडेंट्स या पदाची मोठी भरती निघाली आहे. DMER म्हणजेच मेडिकल एज्युकेशन रिसर्च अँड आयुष विभागामार्फत तब्बल 935 जागांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. जर तुम्ही MBBS कंप्लीट केलं असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की बघा. या भरतीमध्ये 2 पदांचा समावेश आहे. एक आहे ट्विटर, ज्याच्यात 650 वॅकंट पोस्ट आहे आणि फिक्स पे 80,000 तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर ज्युनियर रेसिडेंट्स 285 पोस्ट आहेत वॅकन्सी आणि तिथे 79,173 एवढा फिक्स पे मिळणार आहे. जर टोटल आपण बघितलं तर 935 जागा आपल्याला बघायला मिळते. ही महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेससाठी भरती होणार आहे. त्यासोबतच यातले इम्पॉर्टंट डेट्स लक्षात घेऊ. इम्पॉर्टंट डेट्स बघा, याचं जे फॉर्म फिलिंग जे सुरू आहे ते 11/5/2026 ते 18/5/2026 या दरम्यान होणार आहे. म्हणजे 11 मे ते 18 मे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्यासोबतच डिक्लेरेशन ऑफ मेरिट लिस्ट 19 तारखेला होणार आहे. मग फिलिंग ऑफ ऑनलाईन प्रिफरन्सेस, त्यानंतर पेमेंट ऑफ फीज, हे सर्व 20 मे ते 21 मेपर्यंत होणार आहे. आणि 22 मेला तुम्हाला इव्हिनिंगमध्ये अलॉटमेंट तुमचं ट्विटर आणि ज्युनियर रेसिडेंट पोस्टसाठी अलॉटमेंट होणार आहे. त्याचसोबत बघा एलिजिबिलिटी. आता आपण एलिजिबिलिटीबद्दल बोलू. तर इथे बघा, एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये यांनी दिलेलं आहे, कॅन्डिडेट जर रिकग्नाइज मेडिकल कॉलेजमधून MBBS डिग्री असणे आवश्यक आहे. त्यासोबत महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल किंवा NMC रजिस्ट्रेशन गरजेचं आहे. एज लिमिट 70 वर्षापर्यंत आहे. त्यासोबतच तुमच्याकडे आवश्यक डॉक्युमेंट्स जे आहेत ते असले पाहिजे, जसं की कास्ट सर्टिफिकेट झालं. त्यासोबत पहिले आपण सुरुवात करू इथून. रिक्वायर्ड डॉक्युमेंट जे तुमच्याकडे असलेच पाहिजे, जसं की MBBS डिग्री, MBBS मार्कशीट, त्यासोबतच इंटर्नशिप कंप्लीट केलेलं सर्टिफिकेट, MMC NMC रजिस्ट्रेशन, त्याच्यानंतर फोटो ID, पासपोर्ट साईज फोटो. ठीक आहे. त्यानंतर जर अप्लिकेंट कॅटेगरीमधून येत असेल, जसे की कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, त्यासोबत एक्स सर्व्हिसमॅन सर्टिफिकेट, प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन सर्टिफिकेट, अर्थक्वेक अफेक्टेड पर्सन सर्टिफिकेट, त्यानंतर स्पोर्ट्स रिझर्वेशन सर्टिफिकेट, पार्ट टाईम ग्रॅज्युएट सर्टिफिकेट, ऑर्फन रिझर्वेशन सर्टिफिकेट, पर्सन विथ डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, हे सर्व तुम्हाला जर तुम्हाला लागत असेल तर हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. ॲडिशनल क्वालिफिकेशन जसं की MD MS सर्टिफिकेट जर असलं तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट हे बी तुमच्याकडे असलं पाहिजे. ओरिजिनल रिक्वायर्ड लेटर फॉर व्हेरिफिकेशन ॲट द टाईम ऑफ जॉईनिंग, म्हणजे तुम्ही जेव्हा जॉईन करसाल तेव्हा हे ॲडिशनल क्वालिफिकेशन ते सर्टिफिकेट तिथं व्हेरीफाय केलं जाईल. त्यासोबतच बघू आपण समोर ॲप्लिकेशन फीज बघून घेऊ. ॲप्लिकेशन फीज जी राहणार आहे, हे बघा, ओपन कॅटेगरीचे तुम्ही असाल तर तुम्हाला 1000 रुपये फी राहणार आहे आणि रिझर्व कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला 900 रुपये राहणार आहे. सिलेक्शन पूर्णपणे मेरिट बेसवर होणार आहे. MBBSच्या सर्व वर्षाच्या मार्क्स आणि पर्सेंटेजवर मेरिट लिस्ट तयार होणार आहे. होल्डर ॲडमिशन बॅचला प्रिफरन्स मिळेल आणि नंतर एज प्रिफरन्स दिला जाईल. MD MS किंवा DNB CPS क्वालिफिकेशन असलेल्या कॅन्डिडेट्सला ॲडिशनल प्रिफरन्स मिळणार आहे. हे सर्व या रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये सांगितलेलं आहे. त्यासोबत बघा, त्यानंतर आपण सीट मॅट्रिक्स बघू. आता इथे किती जागा रिक्त आहे. ट्विटरसाठी जे आहेत तर बघा, इथे टोटल 650 जागा आहेत. त्यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी 117 आहे आणि EWSसाठी 85 आहेत. त्यासोबतच तुम्ही तुमच्या कॅटेगरीचे बघू शकता, जसं की SC कॅटेगरीसाठी 96 पोस्ट वॅकंट आहे आणि ST कॅटेगरीसाठी 53 पोस्ट वॅकंट आहे. म्हणजे भरपूर मोठ्या पदांसाठी ही भरती होणार आहे आणि सॅलरी 80,000 पर मंथ तुम्हाला मिळणार आहे. त्यासोबतच ज्युनियर रेसिडेंटचं पण बघून घ्या सीट मॅट्रिक्स. ज्युनियर रेसिडेंटसाठी तुम्हाला बघा, टोटल 285 सीट्स आहे. ओपनसाठी 66 सीट्स आहे. EWSसाठी 35 सीट्स आहे आणि रेस्ट ऑफ कॅटेगरी तुम्ही बघून घ्या. ओके. आता मित्रांनो, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये काम करण्याची ही मोठी संधी आहे. 935 वॅकन्सी, चांगला सॅलरी पॅकेज आणि डायरेक्ट मेरिट सिलेक्शन प्रोसेस. त्यामुळे एलिजिबल असाल तर अर्ज नक्की करा. ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन नोटिफिकेशन पूर्णपणे वाचा आणि ही नोटिफिकेशन आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण मिळेल. महाराष्ट्र एक्झाम अकॅडमी, त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि ऑफिशियल वेबसाईट जी आहे www.DMERmaharashtra.government.com यावर जाऊन पण तुम्ही अप्लाय करू शकता आणि यावर अधिक माहिती पण मिळवू शकता. हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक
करा. मेडिकल आणि महाराष्ट्र भरती अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.